लावीला जेली कोणी आपल्याकडे एक मंत्रीपद असल्यावर त्याच्या माग पुढे पोलिसांच्या गाड्या असतात. 222 एकट्याकडेच इंद्राकडे पद एकट्याकडेच हो इतका काम विचित्र. 222 मंत्रीपद एकट्याच्याच मानगडाव तरी पण नालायकपणा केला. काम जवळ आल्यामुळं भग नावाचा रोग झाला. एक पद नाही 222 पद एकट्यालाच. अमरपुरीचा राजा. पण रात्री 2 वाजून काही मिनिटाला 222 विश्व सुंदरीपैकी एका सुंदरीकडे नालायकपणा करण्यासाठी गेला. 222 विश्व सुंदर आहे. टीव्हीवर दिसते त्याने. मी पुराणातल्या सांगतोय. कोणाला सोंभाळायला कमाय गोळ्या थोड्या संपले इंग्रजी रिकामाय का ती किडे पडत असते नालायकाला सोंभाळल्या. विठाला विश्वसुंदरी 222 त्याच्यापैकी 1 नंबरची सुंदरी तिचं नाव अहिल्या. काय सुंदर असेल माझ्या माहिती. मला दुष्काळ पडला हो मला. माणसं मरू लागली. खालाच काही नाही. थोडा खालाच काही नाही. 222 विश्व सुंदरी पैकी एका सुंदरीनं पंढरीनाथ मालकांना सांगितलं मालक आपण साडी पेरू. मालकान ती पण आणली आणि बाई साडी पेरल्या. तिसऱ्या मुळडानात ती पण गेल्या. पहिल्या मुळडानातल्या साडी कापायला येत होत्या. काय हातात ताकद असेल होत्या. काय कोमल हात असेल तो. हाताला स्पर्श बिजाचा झाला की त्या साडी लागलीच उगायच्या, लागलीच तुऱ्या द्यायच्या, लागलीच कापायच्या. बळील्या की भात खात राहा. माणसं मरणातून वाचली. इतकी सुंदर स्त्री. आपल्या सोयाबीन मध्ये गेल्यावर शेंगा गळत्या. मला माझं मत आहे की असं फुकट पत्रे अंगावर नाही घेतल्या पाहिजे. कोणी म्हणत असेल माझी मंडळी सुंदर आहे, आमचं कोणी सुंदर आहे, तू सोमे आहे, तू काही म्हणशील. गौरावयासाठी योग्यतेच्या कसोटीत पास झाला पाहिजे. 5 पदव्या अंगाला चिटकिल्या मळमळ होत असते. काय सुंदर स्त्री. 2 देवायला कोंबड केलं त्या राजानं आणि राजे लोकांच्या नादी लागून लय भंगिरे भयकली. 5 राजाच्या नादी लागून चांगल्या राजाच्या नादी लागून भंगिऱ्या राजाची बुट उचली त्यांना तर मातीत जातात. कोणालाही मोठं समजू नका. मोठाली झाडं बारक्या झाडाला मोठंच होऊ देत नसतात
आणि जी मोठी झाडं बारक्याला मोठं होऊ देत नसतात त्या हरामखोर झाडाला कधीच मोठं म्हणायचं नाही. गोळ्या संपल्यात तर तुमच्या विठाला. आपलं कल्याण करतो तो मोठा असतो, आपला उद्धार करतो तो मोठा असतो, आपल्या परिस्थितीचा विचार करतो तो मोठा असतो, आणि आपल्याला दाबून जो मोठा होत असतो तो भडवा असतो. विठाला नादी लागली या राजाच्या, आणि काय केलं त्याला प्रकाशराव कोबळे केले आणि 2 वाजून 3-4 मिनिटाला बोंबलले रात्री. आणि त्या महाराजाला वाटलं सकाळ झाली, गेलो महाराज आंघोळीला. गरीब महाराज, किती गरीब सांगू. विश्वातलं पूर्ण न्यायशास्त्र त्याच्या हातात चालते. न्यायशास्त्र ज्याच्या हातात चालते त्या महाराजांचं नाव आहे मुनिश्री गौतम. आंघोळीत गेले आणि 222 मंत्रीपद ज्याच्याकडे पंढरीनाथ बुवा मनोहर बुवा यानं नालायकपणा त्या महाराजाच्या स्त्रीशी केला. या भंगिऱ्याला भग नावाचा रोग झाला. किती काम विचित्र. केवढा माणूस. शेची नावाची बायको, शेची जयंती नावाची मुलगी, जयंत नावाचा पुत्र. इतका संसार डुरू चालला तरी रातच्या 2 वाजता बोंबलत दुसऱ्याची तिकडे कन्येला माहितीये त्या काम्यानं. इतका कामे हलकट. संध्याकाळी ज्याचा शीतल प्रकाश आहे त्याचं नाव चंद्र आहे. पौर्णिमेच्या दिवशी एक जण म्हणला मला ऊन लागायले संध्याकाळी. म्हणलं तू गाढव आहेस. तुम्हाला गाढव माहितीये का. गाढव हे पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात जिकून भेताळाची सावली पडते का तिथं उभं राहते. तर मला गाढव बोलत बोलत मी गाढवाला विचारलं तुम्ही उजेडात काऊन पोळायले. म्हणजे चंद्राच्या प्रकाशाला अंग पोळणं म्हणते ते गाढव. किती शीतल प्रकाश आहे चंद्राचा. एवढा चंद्राचा प्रकाश शीतल. या चंद्राला तेज ज्याच्याकडून प्राप्त झालं का तो या भारत देशातला साधू होता. आणि ज्या साधूनं विद्वत्तेनं तेज दिलं त्या साधूच्या पत्नीवर अन्याय केला. किती हलकट चंद्र. काळे पण आलं त्याला. चंद्र झाला काळा. महाराज 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी वारकरी संप्रदायातलं टोक मारुतीराय. आणि 6व्या क्रमांकाचा संन्याशी 1 नंबरचा भजन्या. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती अंतर दे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती अंतर दे. माधवा मुरली मनोहर दे. माधवा मुरली मनोहर दे. माधवा मुरली मनोहर दे. नारद तुंबर 6व्या क्रमांकाचा संन्यासी. आणि सहज लग्न करण्याची इच्छा झाली. कामाला हात नाही लावला. मनात आलं काम फक्त मनात. आणि पंढरपुरातल्या मालकाला म्हणले देणे एक बायको. भगवान म्हणले कोणतीच तुमच्या संग लग्न करायला तयार नाही. कशाला लग्नात पडता. नारद म्हणले मला म्हणतात लग्न करू नका. तुम्ही 16,160 कसे केले. मग जिथं मी नाही ती घेऊन जा. आगाव न त्याच्यासारखा आगाव कोण आहे. एक जण म्हणला मायासारखा गुंड तालुक्यात कोण नाही. मग तुझ्यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलं तो किती नंबरचा गुंड आहे हे सांभाळणं चोंभाळ्या. आगलीचा कांदा फुटला तुला. तालुक्यात 1 नंबरचा गुंड याला जन्माला घालणारा या सममुल्य आहे का. हे गबाळ आहे का. काही विचार करते मग मी लय हुशार. मग तुझ्यासारख्या हुशाराला ज्यानं जन्माला घातलं ते किती हुशार असेल. रावणासारख्या गुंडाला 2 वाजून 18 मिनिटाला आपतो आणलंय. 1 नंबरचा गुंड जगातला. त्याला 2 वाजून 18 मिनिटाला दुपारी आणलंय. तो किती मोठा भिकारी असेल याचा विचार करा. त्याच्यासारखा चतुर कोण नाही. त्याच्यासारखा गुंड कोण नाही. त्याच्यासारखा कृपाळू कोण नाही. त्याच्यासारखा उदार कोण नाही. त्याच्या नाही नादी लागेल. तुम्हाला नादीच लागायचं ना तर फक्त त्याच्या पाया पडा. त्याची पायी घाला मिठी मोल निघे जगजेती. भावा एकासाठी खांदा घाल्या फुल्या. फक्त प्रेमान त्याच्या आगवत नादी लागू नका. तो देव आहे.
भगवंतानं सांगितलं घेऊन जा. एकही ठिकाण रिकामं नव्हतं. कदर कदर नालायक द्वार आपलं कदर 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 या द्वारकेतून देवर्षी नारद बाहेर पडले आणि राग राग इतकी घामाघूम झालते. एका तीर्थात उडी टाकली तो त्या तीर्थाला शाप होता. याच्यात माणूस पडला की त्याची बाई होई. म्हणजे बाई तर भेटलीच नाही, यायचीच बाई झाली. आणि लगेच बाजूला एक बुवा उभा होता आणि मंगल मंगलाष्टक म्हणायला तो होतेच. मग लगेच आंतरपट ठरला की लगेच लग्न हो. आणि योग लय गोड होता. 4.5 महिन्यालाच एक पोरग, लगेच 4.5 महिन्याला दुसरं, लगेच 4.5 महिन्याला तिसरं, असे 60 पोरं झाली आणि एक पोरगी झाली. कोणी मारुतीला नारळ फोडलं की शेंड्या हित नेत होती. आयुष्य गेलं त्याच्यात. कशाचा फटका आहे? कामाचा. महाराज नारदासारखं भजन नाही कोणी केलं, कोणी नाही केलं भजन. माझ्या काशीतल्या मालकांनी भजन म्हणण्यासाठी कोण स्वीकारला असेल? 1 नंबरला नारद स्वीकारले. 1 नंबरला. नारदा तुमच्याशिवाय कोणी भजन करू शकत नाही. काय भजन, काय परिस्थिती. थोड्या वेळापुरता काम नुसता मनात आला तर बाई झाली. काय चंद्र शीतल प्रकाश. गुरुमातेकडे पाहिलं काय तुम्ही कोणे सूक्ष्मदर्शकाखाली पहा. चंद्राला काळा टिपकाय ते जातच नाही. तो डाग लागलाय ना ते निघतच नाही. हा नाही निघत. इंद्राला भगनावाचा रोग झाला. इतका कामी चित्र आहे. आणि ह्या कामावर जय प्राप्त करणं इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. ऋषी मुनींना कामानं बेजार केलं. कामाजी कोतवाल हरिहराचे भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. ज्वाहार माय बाप ज्वाहार मी कायापुरीचा. हे ज्वाहार माय बाप ज्वाहार मी कायापुरीचा. इतका कामी चित्र आहे. जमदग्नी दुर्वास नाडिले. कोण जमदग्नी? 5 लोकांपैकी अत्यंत रागीट. 1 नंबरला. कोण दुर्वास? अत्यंत रागीट. महाराज दुर्वासाला पंढरपुरातले मालक भेट होते. इतकी दुर्वास रागीट. पण कामाने येईल पण पछाडलं. काम लयच आगावे. आणि त्या कामाला जिंकलं की जगात काहीच जिंकायचं शिल्लक राहत नाही. काम जिंकला की कामच जमलं. म्हणून तर नर म्हणते काम लय अवघड. एक जणाला 100 वर्षाचं आयुष्य होतं. साधू होता, महात्मा होता, योगी होता, तपी होता, सिद्ध होता, अनुरागी होता. 100 वर्षाचं आयुष्य. आज दुपारी मरणार आहे. आज दुपारी तो मरणार आहे. त्याचे 100 वर्ष प्रकाशराव पूर्ण व्हायले. मरणार आहे तो आज. आणि मरायच्या आधी 5 मिनिटांना तहान लागली. किती मिनिटं आयुष्य शिल्लक आहे? फक्त 5 मिनिटाचं. किती कामी चित्र आहे बघा. 5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आहे आणि तेवढ्या वेळात तहान लागली. आवाज मोठा आहे पण उठता येत नाही. अरे पाणी देईल का कोणी? पर्णकुटी होती. शिष्य जवळ कोणीच नव्हता.
पण पर्णकुटीच्या बाजूला एक रस्ता होता. त्या रस्त्याने या पवित्र भारत देशातली माझी माऊली शेतातल्या काम करणाऱ्याच्या भाकरी घेऊन जात होती. काम किती चित्र आवाज दिला, अरे देईल का पाणी कोणी? 3 आवाज पडले. बाई सावकाश जात होत्या आश्रमाच्या जवळ. बाईने विचार केला, साधू महाराज पाणी मागतात, कोणी दिसत नाही. त्यांच्या पर्णकुटीच्या दारात टोपलं भाकरीचं टेकलं, त्यांच्या माठातला पेला भरून घेतला आणि महाराजाला पाणी दिलं. मनोरवा आयुष्य राहिलं होतं 1 मिनिटाचं शिल्लक. 1 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आहे. आणि त्या बाईच्या हातातला पाण्याचा ग्लास महाराजांना हातात घेतला. 100 वर्षातला फक्त 1 मिनिट बाजूला काढा. इतका महाराज गोड जगला. त्याच्या अंगाला तीळ चिटकेली इतकं पाप नव्हतं. तुला इतकं मनोरवा पाप नाही. इतका पवित्र साधू, कडकडीत वैराग्य साधूच. पण 1च मिनिट शिल्लक राहिला मरायला. आणि पाणी देणाऱ्या स्त्रीकडे बघितलं आणि मरता मरता म्हणले, ही तरुणपणात भेटली असती तर हिच्या संगत लग्न केलं असतं. तरी तपोबळी जन्म शिल्लक आहे फक्त 1 मिनिट. आणि 1 मिनिटात विचार केला, तरुणपणात भेटली असती तर हिच्या संग लग्न केलं असतं. विमानदारात आलतो. पर्णकुटीच्या खिडकीतून विमान दिसू लागलं. पार्षदाईनं तुळशीच्या मंजुळाचे हार आणले. महाराजाला पाय घड्या टाकल्या. महाराजाची दिव्य ज्योत विमानात बसून वैकुंठात जाणार होती. आणि विमान जशाल तसं वापस गेलं. महाराज खड्ड्यात ढकलून गेलं. फुकायला कोण नाही, पुरायला कोण नाही. त्याच्यामुळं इतकी वासना बेकार. 1 मिनिटात सगळं मातून टाकलं. वासनेचा संग होयांत काही, मरता मरता 1 मिनिटात. तरी तपोबळी जन्मधरी. आणि इतकी खतरा वासना जन जिंकली तो नराच्या यादीत वासना. 1 जणांनी इतकी तपश्चर्या केली, त्याच्या तपाच्या बळावर इंद्रपद भेटणारे. आता आपलं पद जातंय म्हणून ते डबडब करू लागलं. हो, आपलं पद जाऊ द्या वाटत नाही कोणाला. बघा किती बेजार आहेत लोक आता वातावरणात. झोपा नाहीत त्याला. आता त्याचे बेल्ट लहान करावं लागते. त्याला ते अलीकडे छिद्र पाडावं लागते. आपण मग त्यात पॅन्टी दिल्या बेजार नव्हते. बेजार होते. जेवत नाही, झोपत नाही. ते का साधी का याची लाल हिची नाही, तिची. इथं कोण्या दुकानात भेटती काय? हिचं काय नव्हती. ती मोठी अवघड खुर्ची आहे. विठाला विठाला आपली खुर्ची जाईल याच्याकरता इंद्राने प्रयत्न केला. आणि महाराज आपल्या खुर्चीवर येणार आहे म्हणून इंद्रानं अप्सरा, उर्वंशी, तिलोत्तमा, मेनका, रंभा अशापैकी 1 जण आपली शिकिली. ते सांगितलं मागशील ते देतो. वाजव महाराजाचं. हो, कोण्या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल ना तर काम्या सांभाळायला पाहिजे. काम्या ज्यांना नाही सांभाळला का त्याचा बोकणाच वाजला. हो, राजकारणात मोठं व्हायचं असेल, काम शिल्लक असेल, लोक बोलत नाही, कामात तू रे. व्यापारात मोठं व्हायचं असेल, काम सांभाळावं लागतं. नाही तर किती व्यापार करा, 13 कम 85, 90 कम 87, 0 पप्याच्या माई लुगडं पण घेणं. सोयाबीन घेतली म्हणजे 6 गाड्या आणि उरलं काहीच नाही. तिकडंच उडीलं.
इतका काम आहे बेकार. हो, शैक्षणिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर काम सांभाळावं लागतं. डॉक्टर तुमच्या क्षेत्रात पण काम सांभाळावं लागतो. वैद्य नारायण असतो तो यत कामिनी निरस्थितः वितरतो स्थित वात्सल्य. स्वतःची डॉक्टरची पत्नी सोडून जगातली कोणती स्त्री जर डॉक्टरकडे आली तर डॉक्टरनं तिला माय म्हणून तपासायचं. इतकी मोठी श्रेष्ठता कामाच्या ह्याच्यात आहे. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे, शास्त्र. मग मला सांगा पंढरीनाथ बुवा, बाकीच्या लोकांना जर इतक्या चौकटी असतील तर आपल्याला किती असतील? हा, संप्रदायातल्या लोकांना जर मोठं व्हायचं असेल ना, मोठं व्हायचं असेल, पकवादाचे बोल कमी असले तरी चालते, स्वर कमी अधिक असले तरी चालते, बाळ्या तुला कमी श्लोक असले तरी चालते, पण जिच्याशी लग्न केलं ती एकटी सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायन बहीण म्हण, तू एक नंबरचा महाराज. त्या पोटात कटापा उठला असेल तर तू किती पकवाद वाजव, तुला एके दिवशी ढोलकी वाजायची येणार. आणि गायकाच्या पोटात जर असा डबा उठला असेल तर बापू तुला एके दिवशी कडी वाजवा लागेल. कडी तमाशात वाजित असते. आणि कीर्तनकाराला जर काम उत्पन्न झाला त्याला काय करावं लागेल माहितीये का? त्याच्या सतरंजा जमा करावं लागतं. हो, म्हणजे त्याच्यावर घेतल्या बऱ्याच लोकांना हसू आलं. कीर्तनकाराला कसं काय सोडायचं? हा, एवढा आंब्यातला हाले आहे का? यानं तर जास्त जपायचं असतं. विठाला विठाला इंद्राने सांगितलंय असं आठशील ते देतो. गाय दर्शनाला जात होती आणि महाराज दुमकीत होतो. बाई दर्शनाला जायची वापर करून महाराज दुमकायचो. एके दिवशी बाई म्हणली, काय हो तुम्हाला इतकी ॲलर्जी आहे आमची? बरोबर आहे शब्द, इंग्रजी शब्द ह्याला काही पाठ नाही, पण असं फिरून फिरून मला म्हातारे अंगठा देणारे म्हणतात बिची. मला फार टेन्शन आले. आता मग मी तर महाराष्ट्रातलं दोन्ही खालो. मला जरा जर नाही यायला काय झालं, मायका गोळ्या थोड्या संपल्या. काय हो तुम्हाला आमची ॲलर्जी? महाराज म्हणले ॲलर्जी नाही बाई, पण मी साधू आहे, तू कशाला? मला पाया पडा वाटते. पड पड. 15 दिवस पाया पडू दिलं आणि 16व्या दिवशी बाई रडली. महाराज म्हणले काय झालं बाई? काय नाही बाई, लोक लय पापी येतं. महाराज म्हणले काय झालं? काही नाही, लोक म्हणले महाराजांनी तुझ्या संग लग्नच केलं. महाराज म्हणले कोण म्हणले? ती म्हणली कोण कोणाकोणाचं पाहू आणि कोणाकोणाचं नाव सांगू? अख्ख्या तालुक्यातले लोक म्हणाले. महाराज म्हणले इतकं चांगलं वागू नये, लोक जर नाव ठेवत असतील ना मग आपलं लग्नच होत. काम किती बेकार आहे बघा. काम म्हणजे प्लॅस्टिक लावलेली चॉकलेट. चोखलं तरी गोड लागन आणि कवरक चोखा संपत नाही. वरून प्लॅस्टिक लावल्या चॉकलेट गोड लागत असते का? आणि ती संपत असते का कुठं? हे असं कामाचं आमिष आहे. हो, लय विचित्र काम ते. आणि मग ती म्हणजे लग्न करायचंच का? काही मग नशीब मोठं बाई, एवढे मोठे साधू मला मालक भेटायले. पण एक बोलू का, ते तुमच्या जटान ते नखन ती दाढी ती ओपत नाही बाई. ते काय त्या जटान ते काय ते कुठं केस पडत जाते, मी पिठलं करीन आणि त्याच्यात उडत जाते. नको माहिती काठवटीत आणि याच्यात ते इतकं नको. बरं मी येतो मग कटिंग करून. निघाला हे डाळ्या त्या बाईचं ऐकून निघाला ना दाढी कटिंग. आणि मग लगेच ती म्हणली बाई ओपत का? बघा किती काळे भर केस तुमचे तर आता डोळे सुपीट. लगेच वंगण लावलं. काय नव्हती ना, एक जणाच्या बैलगाडीची वंगारी घेतली वंगारी आणि ती वंगणच लावलं. काळा काव मिशान गिशान असं पराच्या दिवसा 22 वर्षाचा तरुण आहे. फार बाल बसलेली फासोळ्याचा पिंजरा दिसायला. पण असं नाटक केलं सोंगाचं. जन कटिंग दाढी गिडी केली ते म्हणजे पैसे. अरे मला पाय पडून दक्षिणा देत होता ना, आता पैसे? ते म्हणजे तेव्हा तुम्ही महाराज होते म्हणून पाय पडून दक्षिणा देत होतो. आता तुम्ही महाराज कुठे? तुम्ही वंगण लावलंय म्हणजे काय? मला काही म्हणता येत नाही. आता काही शिक्षण आपलं कमी आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला कशा लोक आगावपणा. हे वंगण डाय लावली आणि हे असं कुठं महाराजाचं राहणं असतं का? लिपस्टिक लावली तुम्ही घटाला
आणि मग तुम्हाला कसे पैसे देईन? ते म्हणले बरं एवढे माफ नाही म्हणले, पवनीच्या पारी आलात मला पोटात प्रश्न आहे, तुमचं ते भिक्षा मागायचं कोठरू ठेवून द्या. एवढं एवढं कोठरू होतं महाराजाचं. ते म्हणलं आता काय भिक्षा मागायची, आता मस्त ती स्वयंपाक करीन. कोणाला पण टाकते आता ती स्वयंपाक करीन. महाराज वजनातच झोपडीकडे निघाली, तर तिनं झोपडी पण फुकून दिली, वरी गेली वरी आणि वरून हसू लागली. कस काय महाराज जमला फटका? मग महाराज म्हणले बाई आता कळालं, गंगा नाही पर्वकाळ नाही काय को जटा उतारा. गंगा नहीं पर्वकाळ नहीं काय को जटा उतारा. आशा तो केश नाशा बहती रहे जमुना. ऐसी रांड ठकड़ी मिली तो हजाम ले गया बगोना. इतका काम्या पानचोटे महाराज, इतका काम्या पानचोटे. आणि हा काम ज्यानं जिंकलाय तो नरे विठाला सांगतो. एक पुरावा 27 मिनिटं आपले शिल्लक राहिले. माफत पाप करायचं नाही. हो हो 25 मिनिटाला पण सोडणार नाही. 2 मिनिटाचं कोण पाप घेऊन आहे का नाही? हो माफत पाप नाही करो. ट्रॅक्टर किती महागायचं घ्यावं, आपला बांधा आला की वळील पाहिजे, दुसऱ्याच्या केळीत नाही घालायचं ते. आणि नरून ज्ञान विठाला विठाला राजा हो. कामाचे फटके किती लोकांना बसलेत बघा, किती विचित्र काम आहे. इंद्र किती मोठा माणूस, चंद्र किती मोठा माणूस, माझ्या पवित्र नारदांची फजिती झाली. किती काम विचित्र आहे. रावण किती मोठा आहे सांगू तुम्हाला. त्याची एक चौक टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतो. कोण्या आमदाराची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भराय रावणाच्या. किती मोठा रावण. पण पाहत्या रावणा काय झाले. 80,000 बायका विश्वाच्या मालकीनीकडे पापात्मक दृष्टीनं पाहिलं तर एवढा मोठा श्रीमंत रावण समुद्राच्या कडीवर फुकून द्यायला, चंदनाच्या लाकडात फुकून. रावणाला काम, किती कामाची परिस्थिती विचित्र. आणि ज्यानं कामावर जे प्राप्त केला ती माणसं मात्र नराच्या यादीत आहे. 450 वर्षापूर्वी, 350-400 वर्षापूर्वीचा कथा प्रसंग आहे. एका पवित्र डोंगरावर हरिभजनानं विश्व ढवळून काढलेला महात्मा, ज्याच्या वाणीनं यम सुद्धा थरथर कापतो असा महात्मा, ज्यानं स्वतःच्या बळावर, बुद्धीच्या भक्तीच्या बळावर यमाच्या डोक्यावर पाय दिला असा महात्मा, भक्तीच्या बळावर जगाचा बाप स्वतः मनानं येत होता असा महात्मा, मोक्षाला लाथ आणली असा महात्मा, मोक्ष कामाला ठेवला असा महात्मा. त्या महात्म्याचं नाव आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. भजनाकरता डोंगरावर गेले. लोक आता म्हणते तो आमचं त्याला खपन. अरे सुमळ्या, हे पहिल्यापासूनच घरानं चालू झालंय. तुमचं बरं झाल्यावर कोणाला ना कोणाला खपतच नसतं. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला एक माहिती आहे का, ज्या आंब्याला कैऱ्या लागतात का त्याला शहाणे बी दगड हाणते आणि मूर्ख सुद्धा दगड हाणते. पुन्हा एक उपाय सांगू का, भजने पण दगड हाणते, महाराज पण दगड हाणते. कैऱ्या कधी लागत असतात? उन्हाळ्यात. आणि आंबट कधी खावा वाटते? उन्हाळ्यात. 10 वाजता नेहरी करायचा प्रसंगी, भाकरी येतात, वांग्याचं भरीत आहे, चांगला घाशीव चटणी आहे आणि आंब्याचं झाड दिसलं. नेहरी करू गडे, पण हात पुरण, जवळ दगड नाही, काळीचं रान, दगड नाही सुपारी पाडायला, हात पुरण आणि काठी नाही आंबा पाडायला. चांगल्या कीर्तनकारानं गुठ आणून आंबा पाडला. दृष्टांत सांगतो. त्या आंब्याला जर आंबात नसता तर हे कशाला गेला असता कीर्तनकार बोंबलत तिकडे. म्हणजे मला एक म्हणायचंय, ज्या झाडाला फळ लागतं का त्याला कोणी दगड हाणते. तुमचं बरं झालं ना प्रकाशराव,
लोकटवासने हानीतच असते. विश्व निर्माण झालं त्यावेळेसपासून ही प्रथा आहे. चालत आहे चालत आहे चालत आहे ते चालत राहते ते. एखाद्या माणसानं चांगला बंगला बांधावा, मानणारच नाहीत त्यानं काम केलं, त्याला गवसलं. त्याला जिथं गवसलं तू काय बरं, तुला काय गवसतीत का कोणी कटिंग केलेले केस तरी कटिंग करून जे टाकतेत ना नावी दादा, हे ग थोडं तुला गवसत पाय सुमल्या, त्याला तर सोनं गवसलं, तुला गवसतीत का कापरं गवसतीत का पाय. अहो त्यानं कष्ट केले, त्यानं महान अशा प्रकारचा प्रयत्न केला, हे सांगतच नाही, त्याला गवसलं. म्हणजे माणूस मोठा झाला की वैरत्व आहे. तुम्ही आम्ही मोठे आहेतच किती, आपल्याला वैर आहे. तू खबर आहे किती मोठे असतील. अनुरेनुया अनुरेनुया ज्याची एवढी उंची ती सहन होत असते प्रकाशराव, सहन होत. एका डोंगरावर चिंतन करत तुकोबरे गेले. 3 डोंगर होते, रामचंद्र, भंडारा, गोरोडा डोंगर आहे. आता फार मोठं तुकोबरायचं मंदिर चालू, फार मोठं. आदरणीय हरिभक्तीपरायण पंकजी महाराज गावडे अत्यंत असीम प्रयत्न, तन मन धनानं अंतःकरणातल्या शरीरातल्या एका एका कणा कणापासून तुकोबरायच्या महतीचा मंदिराचा फार मोठा व्हावा असं त्यांच्या अंतःकरणातली ती सद्भावना. कारण देवला गेलो, भेट झाली विजेची वेळेस. अशा या देहूतल्या मालकांना खाली ओढण्यासाठी तुमच्या माझ्यातल्या काही पांचट लोकांनी त्या काळातल्या एका सुंदर स्त्रीला आपलंसं केलं. राजू सावधान, ज्याला मोठं व्हायचं का त्यानं विश्वातली जी स्त्री भेटन तिला जगदंबा समजायचं, तिला पार्वती समजायचं, तिला सावित्री समजायचं, तिला विटेवरची मालकीन रुक्मिणी आईसाहेब समजायचं. पराविया नारी रखुमाई समान, देवी समजायचं, देवी समजायचं. तो माणूस त्याला दगडा वापलेल्यानं मरण नाही. मरण म्हणजे हे मृत्यूचं सांगत नाही, शंकेचं, अपवादाचं, हे कसल्याही प्रकारचं मरण नाही त्याला. आम्हाला येतो त्या गोष्टीतून. फक्त विश्वातल्या प्रत्येक स्त्रीला आपण जगदंबा समजा. माणूस मोठी होत असतात, मोठी. भीष्म कशाने मोठी झाली? याच गोष्टी.
मारुतीराय कशात मोठे झाले? हे सांभाळल्यामुळेच मोठे झाले. महाराज पुराणातली जी लोक आहेत का इतिहासातली, ही एवढी मोठी झाली ती याच्याकरताच मोठी झाली. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला शिकागोच्या परीक्षेकरता विदेशात पोहोचले, स्वामी विवेकानंदांची विद्वत्ता पाहिली एका स्त्रीने. काय विद्वत्ता होती महाराज! विवेकानंदांचा विवेक मोजता येत नव्हता प्रकाशराव, इतका विवेक होता. आणि म्हणून नाव शोभलं विवेकानंद. काय तो भारदस्त बांधा होता, काय तो बुद्ध्यांक होता. आणि एका स्त्रीने म्हणे अपेक्षा केली की असा सुंदर पती मला प्राप्त व्हावा की जेणेकरून या पवित्र देशाला यांच्यासारखे पवित्र सुपुत्र मी पुढे जन्माला आणीन. तर विवेकानंदांच्या मुखारविंदातून वाक्य काय पडलं? माय एक केलं तर चालेल ना? वेगळा काम जर अंतःकरणात आणून असा विचार करण्यापेक्षा या सृष्टीत सुंदर माझ्यासारखे पुत्र जन्माला आणण्यापेक्षा मला जर लेकरू मानलंस तर किती बरं होईल. तू मलाच पुत्र मानलं, मलाच पुत्र मान, मलाच मलाच मलाच, मी तुला आई मानतो. म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत नाव जिवंत महाराज फुकट राहत नाही. आपले पोट्टे पित्र घालतील कायची शंका आहे. 200 एकर प्रॉपर्टी कमीले आपण. हो मधात तसेच बद पडू दिले आणि बांधाच्या कडीला गेल्या उभा त्या आऊत आणतो, दुसऱ्याचा रान बारीक करतो, आपलं मोठं करतो सोबळ्या. 200 एकर जमिनी कमी तरी मेल्यावर फक्त आम्हाला विचारतो आमच्या बाबाचे पित्र कोण्या दिवशी घालू. म्हणलं जमीन 5 एकर मारुतीला दी, मीच घालतो त्या बापाची. तो बाप कोण दिवशी फुकला तुलाच पता नाही. त्यांना अशी संपत्ती कमी कधी कोणाकडे पाहिलं नाही, काही नाही. महाराज का नाव जिवंत? आचरणाची चौकट आहे, त्या लोकांची. महाराज आज पण आपण संसारात पदार्पण करत असताना लग्न लागल्याच्या नंतर ज्याच्या दर्शनाला जातात त्याचं नाव आहे मारुतीराय, रामदैवत. पाय पडावं लागतंय प्रकाशराव. का 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 डॉक्टर पाय पडावं लागतंय? कारण पंढरीतल्या मालकाचा मोहड्याला संसार ज्याला नीट करता येतो त्याला मारुती म्हणतात, त्याला हनुमान म्हणतात, त्याला अंजनी नंदन म्हणतात, त्याला केसरी नंदन म्हणतात, त्याला वायुनंदन म्हणतात, त्याला बजरंगबली म्हणतात. महाराज पंढरपुरातल्या मालकिनीला सीताई साहेबाला एके दिवशी अशी इच्छा झाली आपण मारुतीचं लग्न करावं. मारुतीने नकार दिला मारुतीरायनं. तर भांडण हे प्रभू रामचंद्राकडे गेलं आणि प्रभू रामचंद्राने विचारलं हनुमंता अरे सीतेची इच्छा आहे तू लग्न करावं. नको म्हणे प्रभू मला लग्न करण्याची इच्छा नाही. तू आम्हाला काय समजतो? मारुतीराय म्हणले प्रभू तुम्ही मला काय समजता? तर मारुतीला वाटलं हे मला वानर समजित असते. तर प्रभू रामचंद्र म्हणले आम्ही तुला मुलगा समजित होतो, मुलगा समजित होतो. मुलगा टसटस डोळ्याला पाणी. मालक मला तुम्ही मुलगा समजिता? हो. सीताई साहेबांना सांगितलं हनुमंता मी तुला पुत्र समजिते, मुलगा समजिते, तू आम्हाला काय समजितो? मारुतीरायनं सांगितलं जगाची आई आणि जगाचा बाप जर मला मुलगा समजित असेल तर मी तुम्हाला मायबाप समजितोय, मायबाप समजितो. अरे मुलाचं चांगलं व्हावा याच्याकरता लग्न व्हावा, संसार थाटावा, लेकरू बाळ व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही आई या नात्यानं बाप या नात्यानं. तुझी काय इच्छा आहे? तुझ्या अंतःकरणात दर्जा किती आमचा? छातीत फाडीनं हात टाकलं. मायबाप समजितो म्हणून मधात बसलेत, मधात बसलेत. मालक मालक असे देव चतुर देव चतुर. तरी पंढरपुरातल्या मालकान प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतले मालक आहेत. आणि प्रभू रामचंद्रानं मारुतीरायला सांगितलं हनुमंता तुला लग्नाविषयी काय काय एवढे नाही म्हणले. मी काम जन्माला याच्या अगोदरच बांधून टाकला. हो जन्माला यायच्या आईच्या पोटातच गर्भातच कासोटा बांधून टाकला. हो इंद्रिय बांधून टाकले. आता काम शिल्लक नाही. अरे म्हणले काय एवढं काय तुला दुःख वाटत होतं? काय नाही म्हणले प्रभू तुम्ही काम व्यतीत करत असताना तुम्हाला सुख किती प्राप्त झाले. मान खाली घातली.
मारुतीराय म्हणले मी प्रपंच केलं नाही पण तुमचा पाहिला किती वाटा तुम्हाला फेडावं लागल्या, किती वाटा झाडावं लागल्या, तुमच्या वाटा किती बंद झाल्या, किती उघड्यात, काय काय परेशानी झाल्या. कशाला महाराज जगाच्या बापाने विनंती करूनही काम नाही स्वीकारलं म्हणून त्याचं मंदिर नाही असं गावच नाही. उलट मालकाची मंदिरं नाहीत अशी गाव सापडतील. मालक दोन आहेत. काशीतल्या मालकाचं मंदिर नाही अशी खूप गाव सापडतील. पंढरीतल्या मालकाची मंदिरं नाहीत अशी खूप गाव सापडतील. प्रत्येक गावात महादेवाचं मंदिर आहे का? नाही. प्रत्येक गावात पांडुरंगाचं मंदिर आहे का? नाही. पण असं गाव कोणतं नाही जिथं मारुतीचं मंदिर नाही. महाराष्ट्रातले 4-5 गाव सोडून दिले तर तिथं काही कारण नाही त्याच्याकरता बांधत नाहीत. असतील काय आपल्याला काही तिथला इतिहास माहित नाही. आणि जे माहित नाही कशाला उगाच ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता कशाला विचारायचा, किती किलोमीटर आहे, मग रस्त्याला खड्डे किती आहे, ब्रेकर किती असतील, टोल नाका आहेच का, आमच्या गाडीला लागलच का. मग पुढच्याने विचारलं जायचं का? नाही. मग काहून विचार करायला हे की नाही. आपल्याला काय त्या 5-4 गावामध्ये नाही मंदिर. मी बऱ्यापैकी कीर्तनाला गेलो तिथं नसतील. पण असं एखादं गाव वस्ती जरी असली तरी मारुतीरायचं मंदिर. मंगल कार्यालयवाल्यानं पण मारुती तिथंच मांडली. हे लांब नाचायला चालली ना. आणि आता ही पण नाचायला लागल्या ना. पाल्यान मोठं मोठं लग्न आहे ना. ज्याच्या इथं लय पैसे झाले ना त्याच्या घरच्या हिनी पण नाचायला. राम 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 काय म्हणत असेल वरून स्वर्गातले भगवान, कैलासातले भगवान, कैलासाधिपती काय म्हणत असतील. वा 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 काय या पवित्र देशातलं आचरण चालू आहे. वा बाईनं पदन्यास करणं, पुरुषानं पाहणं पाप सांगितलं. पाप हो, त्या स्त्रीसाठी पाप आणि त्या पुरुषासाठी पाप. बाईने पदन्यास करायचं नाही. आपल्या संस्कृतीत ते मान्य नाही. मान्य नाही आपल्या संस्कृतीत. चला एक जण बाई म्हणली मग आम्ही आनंद का लुटा, चांगला कीर्तनाला सांगतो आम्ही नाचू नये. म्हणलं बाई मी तुला नाही सांगितलं, मी कुलवान बायकांना सांगितलं. ते ऐकत त्यांना मग, आणि जे ऐकत नाही ते मी कशाला सांगू. मी का नाव थोडंच घेतलं आमकीनं नाचू नये म्हणून. असं नाही म्हणलं बाई मी. ती म्हणली मी भागवतात नाचले. आता परवाला मागच्या 19 दिवसापूर्वी आम्ही एका भागवत कथेला गेलो. फकरू महाराज होते तिथं आणि भागवतकार माझे मित्र होते. आणि त्यानं उभ्या केल्या महिला आणि त्याने एक अभंग नाही म्हणला, त्याने एक जोडलेलं गीतच म्हणलं. मलाच मळमळ होऊ लागलं तिथं. म्हणलं आपल्यावर वरात गुतती बापू. आणि त्याने म्हणले आता धरा. आणि सगळ्या महिला पदन्यास करू लागल्या. नाचणं म्हणणं सुद्धा पाप आहे. पदन्यास करू लागल्या. पण जगन्नाथ बुवा गावातला एक जुनाट माणूस उचला 200 एकरवाला, गळ्यात तुळशीची माळ, हातवरी केल्यावर सांगले महाराज 2 दिवसापासून पाहलो आमच्या गावातल्या बाया तुमच्या भागवतात नाचायला लागल्यात. पण त्या काय बरोबर नाचता येत नाही. तुमची बायको ट्युशनला बोलवा. माझी वाणी गळून जाईल सकाळच्या मी जर खोटं बोलत असेल तर. गळ्याची शपथ घेऊन सांगतो महाराज पंक्चरच झाला. पंक्चर झालं. तुमच्या मंडळीला चांगल्या प्रतीचं नाचता येत असेल त्यांना ट्युशन द्यायला आमच्या बायकाकडे आणा, म्हणजे त्या बऱ्यापैकी नाचतील. महाराज त्याला मी म्हणलं तर समुद्रात उडी हाणा पडव्या. बोलायची इळी येऊ दिली पानछटा तो. ते म्हणला बरोबर बोलत इतक्या की त्याला काय आता त्याला गारगुंडी कवर कशीच त्याचा भातच होत नाही ना. अशा काही गारगुंडी असतात ना कुचर काय जगणं फार काळ फार. महाराज काळ वाम मार्गाला जरी जात असेल पण या काळात चांगल्याची पण संख्या तितकीच आहे. म्हणून विश्व स्थिर आहे. म्हणून विश्व स्थिर आहे. चांगल्या लोकांची सुद्धा संख्या तितकीच आहे. पण काय होतं माहितीये का, तांदळात 5 किलो तांदळात 5-6 कडे पण जास्त दिसत आहेत. काऊन ते रंगच वेगळा असतो द्यायचा. खऱ्याचा रंग कसा असतो वेगळा. म्हणून चमचम चमकत येत ना. म्हणून आपल्याला वाटतंय लोक खराब जास्त आहेत. खराब जास्त नाहीत, संख्या चांगल्याची जास्त आहे. खराब मोजके येत पण चमकत येत. खराब चमकत येत म्हणून जास्त दिसते. अजूनही इथल्या मावल्यांना प्रश्न करतो, बोलू नका, फक्त मनातली मनात ठेवा.
सोनं जास्त चमकत का बेंटेक्स? काय जास्त चमकत? बेंटेक्स. आणि चोट्टी लय हुशार, जे चमकत आहे ती चोट्टी नेतच नाही. हो हो हुशार असते आणि असे चमकत असते ते खराब नालायक, त्याच्यामुळे जास्त वाटते. वाईटाची संख्या फार कमी आहे सज्जनांना, चांगल्यांची संख्या जास्त आहे. ज्या दिवशी वाईटाची संख्या जास्त होईल आणि चांगल्यांची संख्या कमी होईल त्या दिवशी प्रलय होईल. मनुष्याला प्रलय होईल, वायू प्रलय होईल, भूप्रलय होईल. भूप्रलय म्हणजे भूकंप होईल, वायू प्रलय म्हणजे सुसाट वारा सुटल, झाड शिल्लक राहणार नाही, घर शिल्लक राहणार नाही, आणि अग्नी प्रलय होईल, अख्खं झोडून जाईल. त्याला सगळं करता येतो, काय करता येत नाही त्याला, काही म्हणाल ते करता येते. चला वैभवशाली तुकोबराच्या या आध्यात्मिक क्षेत्रातून खाली आणण्याकरता एक सुंदर देवांगणी सारखी स्त्री पाठवली. काम जिंकला की नर्तकी. एवढाच पुरावा सांगितलं, मला कानात सांगितलं 7-8 मिनिटं वाढवा. बघ इतकी सुंदर स्त्री, इतकी सुंदर स्त्री तुकोबाऱ्या रस्त्याने चाललेली. तुकोबाऱ्या रस्त्यानं चलत असताना शांत चालत नव्हते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी असं चिंतन करीत तुकोबाराय चालले. आणि तुकोबारायच्या काही अंतरावर इथे तुकोबाराय असतील आणि समोर जे गेट आहे ती कमान आहे आपल्या मंडपाची. त्या कमानीपाशी एका झाडाच्या आडंगी ती स्त्री आहे. अंगातली चोळी काढून टाकलेली, अंगातली चोळी काढून टाकलेली आणि फक्त अंगावर ते पांघरता पदर तेवढा घेतलेला आहे. आणि तुकोबाराय रामकृष्ण नामाचा जयघोष करीत 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 अर्ध्या मंडपाचा भाग ओलांडला आणि 170-75 फुटाचा अंतर शिल्लक आहे. आणि तेवढा अंतर शिल्लक आहे. तुकोबाराय अगदी असे टप्प्यात आले, तेवढ्या अवकाशात रस्त्याच्या झाडाच्या आडंगी सरळ रस्त्यात आली आणि तुकोबारायकडे ती पाहत होती. पदर खाली पडलेला आहे. तुकोबारायने असे डोळे झाकले, मान खाली गेली आणि काय वाक्य वापरलं? जाय तू माते सुंदर होती सांगू. ज्या झाडाखाली ती उभी होती त्या झाडाच्या फांद्या प्रसन्नतेच्या लहरी देत होत्या. अगा तनुगंधेषु जायो येती पुष्पा माल्यादि जायताम. इतकी तनूची सुगंध तनू होती ती. ते शरीर इतकं सुगंधी होतं की तिच्या त्या शरीरावरच्या त्या सौंदर्यानं, त्या तेजानं झाडाला कळ्या लागल्या होत्या. इतकी सुंदर स्त्री. पण तिच्याकडे पाहिल्याबरोबर मान खाली घातली आणि एक हाताचं बोट वरी केलं. जायो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नको. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, तुकोबारायांनी बोट वही केलं. उद्याच्या द्वादशीला स्वर्गीय नामधारक नथुराम बाबा केहाळकरांची उद्याची पुण्यतिथी आहे. आठवलं स्मरणात म्हणून बाबा म्हणायचे, तुकोबारायांनी वरी बोट केले, हे बाई आम्ही विष्णुदास, आम्ही वारकरी तसे नाही. कारण तवा वारकरी चुकीचं काम करीतच नव्हते, खाली कोणी वारकरी वाईटच नव्हता. आता जर तुकोबारायावर तसा प्रसंग आला
तर तुकोबारायला पण कळालं नसतो कोणाकोणाकडे बोट करू. हे बाई मी तसा नाही, हे बाई मी असा नाही. त्यावेळेला वाईट नव्हते लोक, वरीच नालायक लोक होते. वरी 6 लोक नालायक होते, फार विचित्र होते वरी लोक, म्हणून वरी बोट केलं. बाई फार हुशार. मला 2 पुरावे द्यायचे, ज्यानं काम जिंकलं आणि क्रोध जिंकला. तो नराच्या यादीत आहे. महाराज बाई एवढी हुशार होती बाई. एवढ्या जंगलामध्ये तिथं वाघिणी शिविणी जणल्या, एवढी सौंदर्याची खान एकटी तुकोबारायला भ्रमिष्ट करण्यासाठी पोचली. त्या ती सामान्य बाई असते, तिच्या काही गोळ्या संपलेल्या होत्या का? अत्यंत चतुर होती. तिने विचार केला आणि तोंडातून एक वाक्पुष्प टाकलं. म्हणे महाराज तुम्ही मला माय म्हणला, आणि डोळे झाकले. मग माईकडे पाहताना पूर्व डोळे झाकतो का? बाबाई किती शहाणी. महाराज तुम्ही विष्णुदास असे नाहीत मला माहित आहे, पण तुम्ही मला माय म्हणलात, मला तुम्ही खरोखर माय म्हणलात हेही मला कळतंय. पण माईकडे पाहत असताना पूर्व डोळे झाकतो का? तुकोबाराय होते. तुम्ही मला माय म्हणलात, डोळे झाकणं उचित नाही. तुम्ही जर मला बहीण म्हणला असाल तर भावानं बहिणीकडे पाहताना डोळे काऊन झाकाव. तुम्ही मला मुलगी म्हणला असाल तर बापानं पोरीकडे पाहताना डोळे का झाकाव. या 3ही उपमा जर मला तुम्ही दिल्या असत्या तर डोळे झाकणे हे उचित नाही. कशा करता? तुकोबाराय होते. तुकोबारायने डोळे न उघडता दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवले आणि त्या स्त्रीला पुन्हा एक शब्द वापरला, माझी माय. ऐक डोळे झाकण्याचं कारण. या पवित्र संस्कृतीमध्ये पंढरीतल्या मालकाला जर आळवायचं असेल, काशीतल्या मालकाला जर आळवायचं असेल तर डोळे झाकून आळवावं लागतं. साधना कशी करावी लागती? डोळे झाकून, एकाग्र मनानं. माझी माय, मी डोळे झाकून पंढरीतल्या मालकाला, मी डोळे झाकून काशीतल्या मालकाला मी विनंती केली, हे देवादिदेव भगवान शिवशंकरा, हे पंढरी परेशा, मला पुढचा जन्म माणसाचा द्या, पण या सुंदर माईच्या पोटी द्या. त्याला पुढचा जन्म माणसाचा द्या, पण या सुंदर माईच्या पोटी द्या. महाराज जीवन भ्रष्ट करायला आलेली स्त्री ठास ठास रडत होती. वाहत्या पाण्याला स्नान केलं आणि ओल्या कपड्याने तुकोबारायच्या समोर नतमस्तक झाली. मला माफ करा. अख्खं जीवन ज्या झाडांनी तुकोबारायचं भजन ऐकलं त्या झाडांच्या सानिध्यात रामकृष्ण नामाचा जप करीत कालांतरानं तिनं आपल्या देह यात्रा संपवली, शरीर यात्रा संपवली. काय ताकद आहे महाराज. काम जिंकला. दुसरा प्रकार एक आहे का, क्रोध सुद्धा जिंकला. मंबाजीच्या शेतामध्ये तुकोबारायची मसड गेली. तिने पिळे घेतले दाव तोडलं. मसडायला पिळे घ्यायचा लय ना, काही नाहीत पिळे घेत. शेपुर्डीमध्ये, गायीमध्ये, मसडामध्ये लय मोठा फरक असतो. कोण्या झाडाचा शेंडा छानी ती तुळशी डोंगरावर गेले कोणाला विचारायचं नाही. पावलं उमटल्याच्या नंतर उमटलेल्या पावलाला कान लावायचा आणि ज्या पावलातून विठ्ठल ध्वनी निघतो त्या पर्वतावर तुकोबाराय गेलेत. महाराज मातीतून विठ्ठल नाव ऐकायची ज्या कानात ताकद आहे ते कान किती पवित्र असते, आणि या कानानं ज्या शरीराचा संग केला ते शरीर किती पवित्र असेल, त्याची जबाई किती पवित्र असतील कल्पना करा. एक सांगू तुम्हाला, महाराज देवाला नैवेद्य ठेवल्याशिवाय तुकोबाराय दूध घ्यायचं नव्हतं. म्हणजे उकळलेलं दूध पात्रात टाकलं आणि दुधाचं गरम पात्र घेऊन चालल्या आणि राग आला, मालक जेवत नाही तुला नैवेद्य दिल्याशिवाय. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी लक्षात ठेव, मी जर मालकावर निष्ठेनं प्रेम केला असेल तर तुला मला माझ्या कपाळातल्या कुंकाची शपथ आहे, याच्यातून बाजूला जाऊ नकोस. दूध खळखळ उकळत होतं आणि उकळलेलं दूध असं देवाच्या पुढे टेकलं. मंदिरात टेकल्याबरोबर जिजाबाईने सांगितलं, देवा तू दूध प्यायल्याशिवाय मालक दूध खात नाही, तुला दूध प्यावं लागते. भगवंतानं अग्नीला सांगितलं, अग्नी तुला कळतं काही, मला दूध प्यायचे, दूध उकळायले, याच्यातून बाजूला सरक. म्हणले, देवा विश्व पेटील्यावर तुम्ही जर म्हणले असते हीच तर पुन्हा हीच होतो,
पण याच्यातला बाजूला सरकत नाही का बाईनं कुंकाची शपथ घातली आणि तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता आणि जिजाबाईनं कुंकाची शपथ घातली याच्या करता. अहो हट पोळूस तर दूध केलं, टरा टरा फोड आले. संध्याकाळी तुकोबारायचं भजन आटपलं, जिकडं तिकडं सोबतचे सगळे गेले आणि एकटे तुकोबाराय मंदिरात गेले. देवाला विचारलं, देवा पोटाला काय झालं तुला? देवा फोड कशाला आले तुला? बोलत नव्हता देव. का आले प्रभू फोड तुम्हाला? ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, तुकोबाराय आमच्या आईनं गरम गरम दूध पाजलं. देवा तू का पेलस? होय भक्ती केलं. आई साहेबाच्या विरोधात मला जाता येत नाही. कल्पना करा, जगाचा पाप विरोधात जाऊ शकत नाही. मंबाजीचं घर किती सेकंदात फुकलं असतं. हा जगिल्ले नकोय म्हणून पत्नीला सांगितलं नाही, मी पडलोय. त्या दिवशी रात्रीच्या समयाला एवढ्या मोठ्या श्रीमंत मंबाजीनं आपल्याला मारले, त्यांचे हात किती दुखत असतील. रात्री मंबाजीचे हातपाय दाबायला गेले. 2:45 वाजता शंकर यायचे मंबाजीच्या घरी. मंबाजीला तांडव नृत्य येत होतं. हा शंकर उपासक होते मंबाजी. फार मोठी कृपा होती भगवान शिवशंकराची. तांडव नृत्य मंबाजी सारखं कोणी केलं नाही. कालियाच्या डोक्यावर तांडव केलं भगवान कृष्ण परमात्म्यानं. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव नृत्य कालियाच्या डोक्यावर द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने केलं आणि पुढे कलियुगामध्ये तुकोबाराच्या समकालामध्ये तांडव नृत्य मंबाजीने केलं. शंकर प्रसन्न झाले. काय देऊ, पैशाचा उकांडा आहे, झोप लागत नाही, लागली तर सकाळी चेव येत नाही. भगवान शिवशंकर शंख वाजित होते कानात. शिवजीने वाड्यात प्रवेश केला. तुकोबाराय बाहेर पडतात. कडकडाटून मिठी मारली. तुकोबाराय आज इकडे आलात? हो. काय काम होतं? आलो म्हणे. महाराज दुसऱ्या दिवशी शिवजीला कळालं की तुकोबारायने मंबाजीचे हात दाबले. मंबाजीनं शिष्याने विचारलं, का रे रात्री हातपाय कोण दाबले? हे दाबलेच नव्हते, तुकोबारायने दाबले. तेवढ्याच वेळेला जशाला तसे मंबाजी तुकोबारायच्या घरी गेले आणि साष्टांग प्रणिपात केला. तुकोबाराय हे बोलू का? मला झोप लागतच नव्हती. लागली झोप तर चांगली लागत नव्हती, पण तुम्हाला मारलं तरी तुमच्या हाताचा स्पर्श अंगाला झाला. त्यावेळेस पासून अंगातल्या कायमच्या वेदना निघून गेल्या. अंगातल्या कायमच्या वेदना निघून गेल्या. इतका हात पवित्र होता महाराज तुकोबारायचा. हात पवित्र होता. मारणाऱ्याला स्पर्श केला आणि त्याला पवित्र करून टाकलं. क्रोध नाही अंगी आणि स्त्रीला माय म्हणले, काम नाही अंगी आणि अशी ज्याच्याकडे ताकद येतो नर आहे म्हणून मालक Yeah.
संस्थांच्या वतीनं चालत असलेला असत्ता मोठा उमरा म्हणतात नाही, मोठा उमरा. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील वाकोडकर तेवढ्यांना धन्यवाद. मला काही सगळ्यांची नाव पाठ नाहीत आणि नाव पाठ करून तुमची काही ग्रामपंचायत मला लढवायची नाही. सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. आपण ज्यांच्याकडे बसलो अंबादासराव त्यांनाही धन्यवाद. आदर आतिथ्य सन्मान केला त्यांनाही प्रणाम. प्रकाशरावजी अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे सर्व आले त्यांनाही धन्यवाद. आमचे वराडे भांड्याचे व्यापारी अंकल ते आले त्यांनाही धन्यवाद. डॉक्टर कापसे साहेब आले त्यांनाही धन्यवाद. गजू आहे, प्रतापजी जावाई आहेत त्यांनाही धन्यवाद. त्यांचे काका आले त्यांचे त्यांनाही धन्यवाद. हरिभक्ती परायण आमचे रामेश्वर महाराज आहेत, सुभाष महाराज जे आहेत रामेश्वर महाराज आहेत, ज्यांनी हार वगैरे घेऊन आले ते महाराज. तुम्ही गावकरी बालाजी महाराज आदी करून सर्व, महेश महाराज असतील, अविनाश महाराज असतील, आमचे पंढरीनाथ बुवा असतील, मनोहर बुवा असतील, भागवत महाराज संस्थेचे विद्यार्थी, साऊंड सिस्टीम वाले तुम्हालाही धन्यवाद. आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन. वक्ता किती श्रीमंत आहे ते श्रोत्यांना कळत असतो, म्हणजे पैशानं नाही म्हणालो आम्ही. हो, आणि अजून एक गोष्ट सांगतो, माणसं कोण कीर्तनाला आलेत याच्याहून वक्त्याची श्रीमंती कळत असते. भंगारे कुंटाला न जरी जमले मग तो वक्ता श्रीमंत नसतो. सात्विक श्रोते ज्याच्या कीर्तनाला येत असतात तो वक्ता श्रीमंत असतो. आणि गोळ्या हरपलेली जात असतात. आपण कशाला बाकीचं कडबाईच कायचं काही घेणे का आपल्याला कळण शेणी वळवळ. सात्विक तात्विक वयोवृद्ध तपोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या मावल्या अत्यंत शांत स्वरूपात बसल्या. आम्ही तुमच्यामुळे श्रीमंती आहे आमची. किती गाथे पाठ केले पण कोणीच ऐकत नाही. सांग पपेच माहिती आहे का नाही. प्रकाशराव तुमचा देव गिराईक आहे, दुकानदाराचा देव कोणी गिराईक आहे, आणि आमचा देव श्रोता आहे. आमचा देव श्रोता आहे. आपण श्रोत्यानं मोठं दिसत आपण लग्नात महाराज आपले देव श्रोता आहेत. म्हणून तुमच्या चरणी प्रणाम करतो. जाताना सावकाश जा ही तुम्हाला विनंती करतो. उमरा ग्रामस्थ मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देतो. संत अवलिये बाबांचा पुण्यतिथी उत्सव आहे. मोठ्या श्रद्धेनं साधूचा उत्सव करता तुम्हाला प्रणाम करतो. तो शविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. आरक तू सकलाचा जीवन सोयरा. स्वामी तुकया दातारा. तारक तू सकलाचा जीवन सोयरा. निळोबाराय सांगतात अत्यंत फार मोठा बदल केला तो तुकोबारायने. बाकी प्रत्येकाच्या उशाला काळ आरूढ आहे. थोडा विको कमी करा. काळ 5-4 गोष्टीनं दिसत नाही. एक ज्याला सत्तेचा मद आहे, पदाचा मद ज्याला आहे, तो एक बाकी गोष्टीमध्ये आंधळा होत असतो, त्याला काळ दिसत नाही. एक दुसरी गोष्ट ज्याला याचा जास्त गर्व आहे त्याला एक काळ दिसत नाही. 2 आणि मग आता काहीला रूपाचा अभिमान असेल, त्याच्या अभ्यासाचा अभिमान असेल, मला असा गाथा पाठ आहे, मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला शास्त्र पाठ आहेत, मला पुराण पाठ आहेत, मला संस्कृत जास्त येते, हे असे जे गंडलं अंगाला चिटकून घेतले की काळ दिसत नसतो. काळ न दिसण्याचे कारण एक अहंकार आणि दुसरा काम. कामानं तर शत्रू पण कळत नाही. विठाला विठाला विठाला. महाराजांनी सांगितलं बाबा तुझ्या उशाला काळ बसला. जी महाराज. लक्षात आलं नाही. काळ उशाला होता पण दिसला नाही. आता लक्षात घे राजा, काळ उशाला आहे.
महाराज आता करावं काय, तो बाजूला जाईल का? शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात काळ बाजूला जातच नाही, फक्त फरक इतका आहे, तू आता भजन कर, तो तुला सोपा जाईल. वाचे नारायण वदे तू सादर, काळ पास साचार चुके जेणे. भजन केल्यावर मरण चुकते असं डोक्यातलं काढून टाका. फक्त भजन केल्यावर अधोगती चुकती. भजन करणाऱ्यांना सद्गतीला नेतो आणि भजन न करणाऱ्याला अधोगतीला नेतो, इतका फरक आहे. मरावा तर प्रत्येकाला लागतंय. ज्यानं तुम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्याला थांबता येत नाही. ज्यांनी तुम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्या पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा जीवदशेला आल्यावर मर्यादा आहे, त्याला थांबता येत नाही. आपण कोण्या झाडाची पाला आहेत. म्हणून वाया हा संसार करीशी हवं भरी, काळाची तो फेरी निकट आली. संसार करू नका असं एकाही साधून सांगितलं नाही. लेकर बाळ हाकलून द्या असं काही म्हटले नाही. नका त्याजूर अंडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे. माड्या बांधा, हवेल्या बांधा, बंगले घ्या, जमिनी घ्या, मोरंड्या घ्या, इरी पाडा, बारवं घ्या, बोर घ्या, पाईपलाईन घ्या, अब्जानं पैसे कमवा. पण हे करत असताना इतकं त्याला चिटकून राहू नका की काळ हा जवळ आलेला लक्षात येत नाही. संसारातल्या प्रत्येक गोष्टी करत असताना महाराज म्हणले आपल्या नाही समजून करायच्या. एका माणसानं 7 कोटीचं घर बांधलं, टेकच न गेला गावात कुठं. मी 7 कोटीचं घर बांधलं, 7 कोटीचं घर बांधलं, कस करतो म्हणलं. हाणतो का आम्हाला? 7 कोटीचं घर आहे तुझ्याकडं, कस करतो? आम्हाला टाकी तू का उचलून तळ्यात? मग राहू दे ना आम्हाला आमच्या झोपड्यात. नाही म्हणे, पण महाराज 7 कोटीचं घर बांधलं. सगळ्यांना ऐकून घेतलं. मी जरा रगिले. मी त्याला सांगितलं, दादा अजून 2-4 कोटी रुपये खर्च करा मधात काही टाकून, तरी तुमचे पोरं तुम्हाला छताव जाळणार नाहीत. तुम्हाला गावाच्या कडीला कुठंतरी जागा असेल, आणि शक्यतो मसनवाटे हागंदारीच्याच कडीला असते. हो, किती जरी कोटी रुपयाचं घर बांधलं तरी तुम्हाला तिथं जळायला जावं लागेल. महाराज म्हणले वाया हा संसार करीशी हवं भरी. याच्यात अतिशय हाव ठेवणं दुःखाला कारण आहे. संसार किती घासून करा, शेवटच्या टप्प्यात पदरात दुःख पडतं. आणि परमार्थ जर निष्ठेनं केला, आचरणशील, वाक्य नीट ऐका, परमार्थ जर निष्ठेनं केला ना आचरणशील केला तर जसं जसं वय संपल तरी पण त्याचे पाय पवित्र होतात. आचरण जर मातीत गेलं तर लोक थुत्रातही हाणतात, विठाला 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 विठाला. आतापर्यंतची संसाराची व्याख्या आहे, त्याच्यात इज्जत, प्रतिष्ठा, सन्मान मिळाली असा माणूसच नाही. 500 एकर जमीन कमीली एका व्यक्तीनं. शेवटच्या टप्प्यात थकलं, घरातली सगळी लोक म्हणते आता कौरक थांबतीत काय माहित. बाहिल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता
वाक्य स्वजन आणि गणगोत करीती विचार काढा काढा म्हणते याचा झाला भूमिभार. माणूस मेल्यावर महाराज वजन वाढत नाही, मग भार झाला का म्हणत असतील तर त्याचं कारण आहे 12 तासाच्या नंतर दादा त्याची दुर्गंधी सुटत असतील. ती दुर्गंधी तुम्हा आम्हाला घातक आहे अण्णा, म्हणून काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. अब्जानं पैसे असू द्या त्याच्याकडे, त्याला नेऊन तिथं पेटवतात. म्हणून हा संसार करत असताना कधी कधी देवही अंतकरणात ठेव. अवघा निरसोनिया काम, अवघा निरसोनिया काळ, अवघा निरसोनिया काम, अवघा निरसोनिया काम. घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबा, घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे. अवघे निरसोनिया काम, घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबाचे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारे जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला, प्राप्त काळी उठून गेला. वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. विरक्त त्यागी वस्तीकर फकीर रात्री मारुतीरायाच्या मंदिरात मुक्कामाला थांबला. 2 घरी भिक्षा मागितली, जेवण केलं. सकाळी वाहत्या नदीला स्नान केलं, पुन्हा भिक्षा मागितली, दुपारची भाकरी बांधून घेतली, पुढे चलत राहिला. प्रातकाळी उठून गेला. ती अवस्था संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. क्या बात आहे. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. वा, छान पुरावा दिला. एका बाईनं बाजरी वाळू घातली दारात. 9-10 चिमण्या त्या बाजरीच्या दळणावर बसल्या. टप 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 चमचा 2 चमचे त्या चिमण्यानं बाजरी खाल्ली आणि पोट भरल्यावर झाडाच्या फांद्यावर बेळक्यात जाऊन बसल्या. शेजारीन डबकं घेऊन जात होती गावखराला. तिनं पाहिलं जिनं बाजरी वाळू घातली, तिनं तर दरोजा लावून घेतला. हिनं डबकर इचून दिलं आणि त्या डबक्यात 2 किलो बाजरी नेली. सुनाल म्हणली, जीजी तुम्ही तर, सुन म्हणल्या, आत्याबाई तुम्ही तर बाथरूमला गेलत्या. मुकाट्या बस, काय तिच्याहून एवढा नांगर गुतला, पुन्हा जाता येईल. पण बाजरी आणली खारोड्याला 2 किलो. हे आपण इतकं येड्यावानी करतो म्हणून आपल्याला दुःख आहे. पक्ष्यानं पासा बाजरी खाल्ली, त्यानं गोठोडं बांधून न्यायचा विचारच केला नाही. आपण गोठोडे बांधून ठेवतो, याच्याकरता आपल्याला दुःख आहे.